आज आपण फुल शटल मशीनला ऑइलिंग आणि क्लिनिंग कसं करायचं ते बघतोय। तर सर्वात आधी मशीन काढून घेतली आहे वरचा गड्डा आणि त्याच्या बॅक साईडला असलेले हे जे कवर आहे हे काढले। ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर असे वॉल्व दिसतील, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑइलिंग गरजेचं असतं। तर ऑइलिंग करण्याच्या आधी आपल्याला एका ब्रशने तिथली धूळ काढून घ्यायची आहे। ब्रश जिथपर्यंत जातोय त्या पोझिशनपर्यंत जाऊन आपल्याला धूळ क्लीन करायची आहे। आणि त्याच्यानंतर जे जॉईंट पार्ट्स आहेत त्याचे तिथे आपल्याला ऑइलिंग करून घ्यायचं आहे। मशीनला वरच्या साईडला असे ऑइल करण्यासाठी पॉईंट्स पण दिलेले असतात, तिथून आपण ऑइल केलं की डायरेक्ट त्या पॉईंटला पोचतं। पण जेव्हा आपण डिटेलमध्ये ऑइलिंग करतो तेव्हा हे केलं तर बेटर ऑइलिंग होतं। त्यामुळे ह्या साईडला आतमध्ये ऑइलिंग करून घ्यायचं आहे आणि एकदा मशीन फिरवून बघायचे आहे की ते प्रॉपरली स्प्रेड होतं आहे का। ऑइलिंग करून झाल्यानंतर हे स्टीलचं कवर स्क्रूने व्यवस्थित बंद करायचं आहे। आता मशीन फिरवली आहे, फ्रंट साईड माझ्याकडे आहे। इथे सुईचा जो भाग आहे तिथे वरती हे 3 पॉईंट दिले आहेत, इथे आणि या साईडला लेफ्ट हँड साईडला ऑइलिंग करू शकतो। तर आता ही माझी मशीन खूप दिवस बंद असल्यामुळे मी डिटेल ऑइलिंग करते, क्लिनिंग करते। तर निडलच्या वरचा जो स्टीलचं कवर आहे हे मी स्क्रू थोडे लूज करून काढून घेतलं आहे आणि बघू शकता इथे आतमध्ये खूप धूळ साचलेली आहे। तर इथली धूळ पण मी ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित काढून घेते। जे जाळ्या वगैरे लागल्या असतील तर त्या व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। लक्ष द्यायचं आहे फक्त जिथे स्प्रिंग आहे त्या स्प्रिंगला जास्त धक्का नाही लागला पाहिजे। या साईडला ऑइलिंग केल्यामुळे आपला निडलचा वर खाली झाल्यावरती जो आवाज येतो तो आवाज बऱ्यापैकी कमी होतो। आणि इथे प्रॉपरली ऑइलिंग झालं तर मग मशीनला पण काही प्रॉब्लेम येत नाही। तर इथे पण आपल्याला वरच्या साईडला पॉईंट्स दिलेले असतात, तिथून आपण ऑइल पोर करू शकतो। आतमध्ये जिथे जिथे जॉईंट्स आहेत तिथे तिथे आपण बॉटलने ऑइल सोडत आहोत। आता निडलचा पार्ट आपण ऑइलिंग करायचा आहे किंवा क्लिनिंग करायचं आहे। तर इथे आपण बघू शकता जो खालचा दाब आहे तिथे चॉकचा वगैरे धूळ जाऊन बसते, तर त्याच्यामुळे निडल बोथट होते किंवा सुई बोथट होते। तर ते क्लीन करायचं आहे व्यवस्थित। खालची जी स्टीलची पट्टी आहे ती स्क्रू लूज करून काढून घ्यायची आहे आणि खाली साफ करून ऑइल करायचं आहे। परत ती स्टीलची पट्टी स्क्रूने व्यवस्थित बसवायची आहे। लक्षात घ्यायचं आहे जो स्क्रू काढला आहे तो तिथेच लावायचा आहे। आणि ही पट्टी बसवल्यानंतर एकदा सुई वर खाली करून बघायची आहे, काही वेळेला थटून तुटण्याची शक्यता असते। आता मी मशीनच्या डाऊन साईडला आली आहे, खाली जिथे गेअर वगैरे असतात। तर इथे पण आपल्याला जी बॉबिन घालतो त्या बॉबिनच्या साईडला धूळ साचलेली असते किंवा दोऱ्याचे छोटे छोटे पार्ट्स अडकलेले असतात। तर हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। ब्रशने निघत नसेल तर तुम्ही हाताने बारीक बारीक काढून घेऊ शकता, जे दोरे अडकलेले असतात ते। खालचा हा पूर्ण रॉड जो आहे तो खूप महत्त्वाचं काम करत असतो, त्यामुळे हे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे। जिथपर्यंत आपण ब्रशने क्लीन करू शकू तिथपर्यंत करायचं आहे। हे अशा ज्या छोट्या छोट्या स्प्रिंग्स असतात त्यांना अजिबात धक्का लावायचा नाही आहे, तिथून हळूवारपणे आपण क्लीन करून घ्यायचं आहे। यानंतर इथेही आपल्याला जिथे जिथे जॉईंट दिसत आहेत तिथे तिथे ऑइल टाकून घ्यायचं आहे। हा जो रॉड आहे हा फिरताना जर ऑइल कमी पडलं तर मशीनचा खटखट असा खूप जोरजोरात आवाज येतो। त्यामुळे हे जे पॉईंट्स दाखवते मी हे जॉईंटचे पॉईंट्स आहेत, या ठिकाणी ऑइल व्यवस्थित करायचं आहे। हे डिटेल ऑइल तुम्ही महिन्यातून एकदा केलं तर मशीन सारखी सर्व्हिसिंग करावी लागत नाही।
आपली मशीन पाट्यावर ठेवताना 2 स्क्रूजमध्ये व्यवस्थित बसवायचे आहे आणि हा पट्टा जो आहे तो मोटारीच्या राऊंडला व्यवस्थित फिट करायचा आहे. यानंतर मशीन एकदा चालवायची आहे म्हणजे ऑइल प्रत्येक पार्टपर्यंत पोहोचते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी स्वामिनी क्रिएशन्सला सबस्क्राईब करा. थँक्यू.